अनारसे म्हटलं की अगदी कुरकुरीत, जाळीदार आणि हलके असायला हवे असे प्रत्येकाला वाटते. अनारसे साखरेचे असो किंवा मग गुळाचे, ते तेलात विरघळू नये म्हणून काय करायचं? अनारसे बनवताना साखरेचं प्रमाण किती घ्यायचं? किंवा मग अनारसे गुळाचे असतील तर गुळाचं प्रमाण किती घ्यायचं? ते दोन्हीही प्रकारचे अनारसे झाल्यानंतर ते वातड होऊ नये म्हणून काय करायचं? अनारसे आज आपण गुळाचे व साखरेचे असे दोन्ही प्रकारचे पीठ तयार कसे करायचे हे बघणार आहोत. त्यानंतर गुळाचे अनारसे मी इथं तुम्हाला रेडी करून दाखवलेले आहे. अगदी बाहेरून कुरकुरीत, जाळीदार असे तयार होतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथं घेतलेले आहे तांदूळ. तर तांदूळ घेताना आपल्याला जुना तांदूळ वापरायचा आहे. तांदूळ कुठलाही असो, अगदी राशनचा असला तरी हरकत नाही, फक्त जुना वापरायचा. जुना तांदूळ कसा ओळखायचा? ज्याचा भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो असा तांदूळ आपल्याला इथं अनारसासाठी वापरायचा आहे. तर मी इथं 1 किलो तांदूळ घेतलेले आहे आणि आपल्या घरातील वाटी ग्लासनं प्रमाण म्हणसाल तर मी इथं अंदाजे आपल्या घरचा ग्लास असतो त्याने 3 ग्लास इथं तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे व काठोकाठ पाणी घालून आपल्याला हे तांदूळ 3 दिवस भिजत घालायचे आहे. रोज सकाळी याचं पाणी चेंज करायचं आणि दुसरं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं. याच प्रकारे 3 दिवस सतत हे पाणी बदलत आपल्याला तांदूळ छान भिजवून घ्यायचे आहेत. तांदूळ छान भिजवल्यानंतर याला 4थ्या दिवशी थोडंसं चाळणीवर कोरडं करायचं आणि कॉटनच्या कापडवर अगदी व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. हे हवेखाली आणि सावलीतच आपल्याला सुकवून घ्यायचे आहे. यामध्ये थोडा ओलावा शिल्लक राहायला हवा. आपल्या हाताची मूठ बांधून बघायची आणि ते तांदूळ हाताला कोरडे लागतील एवढेच आपल्याला कोरडे करून घ्यायचे. यानंतर आता हे आपण थोडं थोडं करून मिक्सरला याचं बारीक पीठ तयार करून घेणार आहोत. तर पीठ तयार करताना अगदी छान बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं. कधीतरी आपल्या तांदूळाच्या पिठीमध्ये थोडेसे कण शिल्लक राहतात, तर जेव्हा आपलं हे पीठ तयार होईल तेव्हा आपण याला छानपैकी चाळून घेऊ. तर याच पद्धतीनं मी सगळं पीठ इथं तयार करून घेते. तर माझं पूर्ण पीठ इथं तयार झालेलं आहे आणि त्याला मी छान बारीक चाळणीनं चाळून सुद्धा घेतलं. आता सुरुवातीला आपल्याला या पिठाचं माप करायचं आहे. तर घरातली वाटी कटोरी घ्यायची आणि त्यानं आपण हे पूर्ण पीठ मोजून घेणार आहोत. तर 1 कटोरी हे पीठ झालेलं आहे आणि मी साईडला काढलं. तर ही दुसरी कटोरी आपलं पीठ होत आहे. पीठ अगदी पोकळ भरायचं, खूप दाबून भरायचं नाही. तर या पद्धतीनं मी 2 कटोरी इथं 1 किलोचं पीठ झालेलं आहे आणि 1 कटोरी आता मी इथं गुळाचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला जो गूळ घेतलेला आहे तो मी चिरून घेतलेला आहे आणि या पद्धतीनं आता आपण कटोरीमध्ये टाकून घेणार आहोत. तर कटोरी फुल भरून एक पीठ होतं, तर अर्ध्या कटोरीला जास्त आणि 1 फुल कटोरीला अगदी थोडंसं कमी मी इथं गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे. तर एवढाच गूळ आपल्याला या पिठामध्ये घालायचा आहे. अर्ध्यापेक्षा किंचित जास्त गूळ इथं वापरायचा आहे. तर अगदी परफेक्ट अनारसे आपले इथं तयार होतात. तर हे सगळा गूळ या पिठामध्ये मिक्स करायचा आणि मिक्स झाल्यानंतर आता गुळाचे थोडेसेही कण यामध्ये शिल्लक राहून आपले अनारसे बिघडतील, यासाठी आपण हे पूर्ण पीठ मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहोत. यामुळे पीठ खूप छान एकजीव होतं. याच पद्धतीनं आता हे सगळं राहिलेलं पीठ मी मिक्सरला छान फिरवून घेते. तर पीठ मिक्सरला फिरवल्यानंतर याला अगदी पाण्याचा किंवा दुधाचाही हात लावण्याची अजिबात गरज नाही. इतकं छान आपलं पीठ तयार होतं. तर अगदी थोडं थोडं करून आपण हे पीठ तळव्याच्या हातानं छान मळून घेणार आहोत. कारण अगदी कोणाचं मिक्सर जुनं असेल तर यामध्ये कधीतरी कण राहू शकतात. त्यामुळं अगदी छान प्लेन असं हातानं दाबून याला चोळून याचा गोळा तयार करून घ्यायचा. तर या पद्धतीनं आता सगळे जे गोळे तयार झाले हे आपण एका छान डब्यामध्ये भरून ठेवू. तर 3 दिवस पीठ अंदाजे जाळी जर हवी असेल तर मुरणं खूप आवश्यक आहे आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी याला 1 दिवसाचा रेस्ट तरी हवाच. तर त्यानंतर आता जे गुळाचं पीठ तयार झालं हे आता आपण साईडला ठेवू. त्याचप्रमाणे आपण साखरेचं सुद्धा इथं माप बघणार आहोत. तर जे साईडला मी 1 कटोरी पीठ काढून ठेवलं होतं ते पीठ घेणार आहोत आणि पिठी साखरसुद्धा आपल्याला
तेवढीच वापरायची आहे जेवढं आपण गुळाचं प्रमाण घेतलं होतं. अगदी परफेक्ट प्रमाण होतं साखरेचं आणि गुळाचं सुद्धा. मी इथं पिठानीच मापं घेते. अगदी अनारसे छान होतात, जाळीदार, पोकळ असे कुरकुरीत अनारसे तयार होतात. तर साखरेचं प्रमाण मी इथं तेवढंच घेतलेलं आहे जेवढं मी गुळाचं प्रमाण घेतलं होतं. तर अगदी छान याचेही सुद्धा पिठी साखर मिक्स झाल्यानंतर असे गोळे तयार करायचे. याला सुद्धा पाण्याचा अजिबात हात न लावता हे गोळे तयार करून एका हवाबंद डब्यामध्ये आपण ठेवून देणार आहोत. तर साखरेचं आणि गुळाचं जे माप आहे ते मी तुम्हाला पिठाने इथं सांगितलेलं आहे. अगदी छान असे आपले अनारसे इथं तयार होतात. तर हे दोन्हीही डबे आपण झाकून 3 दिवसासाठी ठेवून देणार आहोत. अगदी छान मस्त अनारसे आपले इथं रेडी होतात. तर हे 3 दिवस आता आपण साईडला ठेवून देऊ. तर हे आता अनारसेच्या पिठांना मी नॉर्मल टेम्परेचरला खालीच ठेवलेलं होतं. अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची गरज नाही. जर फ्रीजमध्ये हे गुळाचं पीठ जे असतं ते जर आपण ठेवलं तर किंचित त्याला पाण्याचा हात लावण्याची गरज असते. आता हे नॉर्मल टेम्परेचरला होतं यामुळे याला अजिबात काहीही लावण्याची गरज नाही, पाणी किंवा दूध. तर छान मऊसूद असं हे पीठ झालेलं आहे. त्यामधला एक गोळा काढला आणि आता आपण हव्या त्या आकारामध्ये अनारसे बनवू शकतो. एकदम खूप जास्त मोठाही नाही किंवा खूप जास्त छोटाही नाही, असा मीडियम आकाराचा आता मी इथं गोळा तयार करून घेतलेला आहे. तर हा गोळा आता आपण कॅरीबॅगवर थापून नॉर्मली जसा अनारसा करतो त्याच पद्धतीनं अनारसा करून छान हलक्या तेलात आपल्याला हा तळून घ्यायचा आहे. तर मी इथं कॅरीबॅग घेतलं, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यावर अनारसा थापून घेते. अगदी छान परफेक्ट असे गुळाचे किंवा मग साखरेचे अनारसे इथं तयार होतात. तर मी सुरुवातीला जे गुळाचं पीठ तयार केलेलं होतं त्याचे तुम्हाला अनारसे बनवून दाखवत आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की साखरेचे अनारसे कशात तयार करायचे ते. तर आता मी यावर थोडीशी खसखस लावून घेतली. यामुळं अगदी आकर्षक असे आपले अनारसे दिसतात. तर आता हा अनारसा मीडियम आकाराचा मी इथं तयार केलेला आहे. हा आता आपण तेलात सोडून घेऊ. तर तेल हलकं गरम व्हायला मी कढईमध्ये पहिलेच ठेवलेलं होतं. हा अगदी अलगद उचलायचा आणि तेलामध्ये सोडून घ्यायचा. तर तेल जे आहे ते आपलं अगदी हलकं गरम हवं. हे अनारसे करताना खूप महत्त्वाची टीप आहे. आणि गॅसची आच एकदम स्लो ठेवायची. हलक्या हाताने झाऱ्याने अनारस्यावर थोडा अनारसा कढईच्या तळातून वर आला की हलक्या हातानं त्याच्यावर तेल सोडायचं, म्हणजे आतही अनारसा छान असा तळला जातो. तर या पद्धतीनं हा अनारसा अगदी छान रंग आला की काढून घ्यायचा या स्टेजवर. तर तेल थोडंसं झिरपू द्यायचं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचा. आता याच पद्धतीनं मी ते कणकेचा जे गोळा काढला होता त्याचे पूर्ण अनारसे इथं तयार करून घेतलेले आहे. अगदी 12 ते 15 अनारसे मीडियम आकाराचे आपले इथं तयार होतात. तर तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार मस्त आपले अनारसे इथं रेडी झालेले आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा. तर दिवाळी विशेष आज आपण अनारसे ही रेसिपी बघितलेली आहे. अगदी योग्य प्रमाण, योग्य पद्धत आणि जाळीदार असे आपले अनारसे कसे बनवायचे हे मी इथं तुम्हाला सांगितलेले आहेत. अगदी लहान सहान महत्त्वाच्या असतील ह्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या सांगितलेल्या आहेत. अगदी बाहेरून कुरकुरीत, जाळीदार आणि अगदी छान असे अनारसे आपले इथं तयार होतात. कुठलाही अनारसा घ्या, अगदी कुरकुरीत, जाळीदार आणि हलका झालेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.